अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरातील डवरी वसाहतीमध्ये तलवार आणि एडक्याचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या रावण गँगच्या 2 गुंडांना राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे। आकाश संजू माळी आणि सचिन मंजुनाथ माळी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आकाश आणि सचिन माळी यांनी हातात घातक शस्त्रे घेऊन डवरी वसाहत परिसरात प्रचंड धुमाकूळ घातला होता। रात्री उशिरा या दोघांनी स्थानिक स्क्रॅप व्यावसायिक श्रीकांत माळी यांच्या घरासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली। परिसरात सुरू असलेला दंगा पाहून श्रीकांत माळी यांनी संबंधितांना हटकले आणि येथे दंगा करू नका असे बजावले। मात्र याचा राग मनात धरून रावण गँगच्या या दोघांनी माळी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान केले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले। या घटनेनंतर श्रीकांत निवृत्ती माळी यांनी तातडीने राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्रा फिरवली आणि दहशत माजवणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली। पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या कारवाईमुळे यादवनगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून गुंडगिरी करणाऱ्यांवर जबर बसवण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।